सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.
त्याच्या दारामध्ये जाऊ नको रे. वरदेव तुला पेने सुधाना त्याच्या गावामध्ये जाऊ नको रे. लामा म्हणे पतित दयाचा नाम तू विसरू नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. शिव वाली निग्रह समुद्र तरन लंका पुरी दहन पश्चात रावण कुंभकर्ण हनन रणरंग धीरा राजीव नेत्र रघुवंशनाथ कारुण्य रूपा करुणा करंता श्री राम चंद्र शरण प्रपदे मनोजवन मारुत तुल्य वेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्या श्रीराम दूता शरणं प्रपदे श्रीराम दूता शरणं प्रपदे श्रीराम दूता शरणं प्रपदे
श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम टाळी वाजवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अवधपुरी के राजा राम अवधपुरी राजा वृंदावन के राधेश्याम अवधपुरी के राजा राम ताली वाजवून भजन करा राजा वृंदावन के राधे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
बोला श्रीराम जय राम जय जय राम 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 ताली वाजवा भजन करा श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय राम मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप रामायण तुलसी कहे कहो कथा अनुसार आसन लीजे प्रेम सहित आय पवन कुमार सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्ये नमः नमो भगवते वासुदेवाय जानकी वल्लभो विजयते रामचरित्र मानसा वर्णानामर्थ संगानां रसानां छन्दसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायकं भवानी शंकरो वंदे सदा विश्वासरूपिणो याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा समन्तस्वमेश्वरं वंदे बोधमयं नित्यं गुरुशंकररूपिणं
यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्दते सीताराम गुणग्राम पुण्यरण्यविहारिणो वन्दे विशुद्ध विज्ञानो कविवर कपीश्वर उद्भवस्थिति संहार कारिणो सर्वश्रेष्ठकारी सीताहं नतोऽहं रामवल्लभं यन्मायावशव्रत विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्स्वाद्भैश्वभाति सकलं रजो यथा हि ब्रह्मः यत्पादपल्लमेकमेव हि भवान् भो स्थिताः वन्देऽहमतमशेषकरामाकिशं हरिं नानापुराणनिगमागमसम्मतं यद् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसीरघुनाथ गाथा भाषा निबन्धमतिमञ्जुलमात नोति पातकनाशनम। एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र सज्जनानो जीवाचं कल्याण करणारं आहे। संसारामध्ये तापलेल्या जीवाला सुख शांती समाधान प्राप्त करून देणारं चरित्र म्हणजे रामचरित्र। रामकथा ही जीवनाची व्यथा कमी करण्याचं जगाच्या पाठीवरचं एकमेव साधन आहे। आणि रामकथा ही मंदिरातली किंवा मंडपातली कथा नसून सज्जनानो रामकथा तर प्रत्येकाच्या घराघरातली कथा आहे। रामकथा ही एका संसार करणाऱ्या व्यक्तीचीच कथा आहे। रामकथा ही एका प्रपंचिक आदर्श पुरुषाची कथा आहे। आणि म्हणून ज्या व्यक्तीला असं वाटत असेल ए पोरा उठार तिथून उठावर उठा तिथून जा जा तिकडे खेळा बाबा जा तिकडे इकडे लक्ष द्या। ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपलं जीवन आदर्श असावं आपलं कुटुंब आदर्श असावं आपलं कुटुंब व्यसनमुक्त असावं अशा माणसाने रामकथा अवश्य ऐकावी। आणि कथा ऐकून या मंडपमध्ये न ठेवता प्रत्येकाने या रामायणाची संस्कृती घरी घेऊन जावी। घराघरातल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामायण अशी ही सुरस गोड पवित्र अवीट रामकथा सर्व गावकऱ्याच्या प्रेमास्तव गेल्या वर्षीपासून अतिशय प्रेमाने हे व्यासपीठ माझ्याकडे आलेलं आहे। हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गेली 11 वर्षापासून सर्वजण आपण एकत्रित तन मन धन हो अगदी सर्व प्राण अर्पण करून महाराजांची जयंती तुम्ही साजरी करता। नक्कीच एकांतामध्ये आपण बसलो तर शुराचं चिंतन करावं संताचं चिंतन करावं जन्मदात्या मायबापाचं चिंतन करावं। आणि म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला कमी आहेत। व्यासपीठावरून तुमचा एक संत चरण रज म्हणून सर्वांच्या चरणावर इथून प्रणाम करतो। आणि पाहता 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 आज आपल्या रामायणाचा 6वा दिवस आहे। एकच दिवस रामायण राहिलेले उद्याचा दिवस। काल सीतेची चोरी झालेली आहे आणि आज आपल्याला लंका जाळून टाकण्यापर्यंत रामायण पुढे घेऊन जायचं आहे।
जटायूचा उद्धार, शबरीचा उद्धार, वालीचा वध, किष्किंधा नगरीचं राज्य सुग्रीवाच्या स्वाधीन आणि हनुमंतरायाची भेट आणि लंका दहन. उठा तिकडे जा खेळायला. उठा उठा तुम्ही दोघं जण. जा तिकडं, जा तिकडं. बसा. काल मी आपल्याला संक्षिप्त पद्धतीनं सांगितलं, थोडं संक्षिप्त पद्धतीनं. आता पाठीमागचं घेण्यासाठी आपल्याला वेळ नाही. हरणाला मारून राम एका झाडाच्या सावलीला थांबलेले होते आणि एवढ्यात लक्ष्मणाला येताना पाहिले रामप्रभूने. अक्षरशः सीतेने लक्ष्मणाला शिव्या दिल्या होत्या. माझे पतिदेव धोक्यात आहेत, तू का माझ्याजवळून जात नाही रामाला संकटकाळी मदत करायला, म्हणून सीतेने शिव्या दिल्या होत्या. इकडे लक्ष द्या. माझ्या समोर बसलेल्या मंडळीला माझी विनंती आहे बरं का, एखाद्या माणसाची जरी मान अशी वाकडी तिकडी हल्ली ना किंवा खाली पाहिलं इकडं तर रामायणामध्ये डिस्टर्ब होतो. म्हणून समोरच्या मंडळीवर खूप मोठी जबाबदारी असते. अगदी 4 तास आपल्याला कथा करायची. अहो 1 तास प्रवचन केलं तर माणसं सगळे जांभळ्या देतात. आज 6वा दिवस आहे, कुणी जांभळी दिली आपल्या मंडपमध्ये? दिली एखाद्यानं? म्हणून अगदी तुमचा आणि माझा जीव समरस झाला पाहिजे. जंगलामध्ये येणाऱ्या लक्ष्मणाला रामाने पहिला प्रश्न विचारला, का रे बाबा, ए लखन, का आला तू? तुला सांगितलं होतं ना लक्ष्मणा, हे राक्षसाचं जंगल आहे, या जंगलामध्ये राक्षस लोक फिरतात, एकट्या सीतेला टाकून कुठं सुद्धा जाऊ नको, सांगितलं होतं तुला, का आला तू? महत्वाचा पॉइंट आहे. सीतामाईने लक्ष्मणाला शिव्या दिल्या होत्या, पण लक्ष्मणाने सीतेचं घरानं रामप्रभूला सांगितलं नाही. हो, कारण शहाणे माणसं घरानं कधी करत नसतात. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. ज्या बाईला घर चालवायचंय ना, ती बाई सुनाचं घरानं पोराला कधी सांगत नाही बरं. सासा, इथं सासा आहेत ना सगळ्या. ज्या बाईला गोकुळासारखं आपलं घर चालवायचंय त्या बाईनं सुनाचं घरानं मुलाला कधी सांगायचं नाही. गावामध्ये ज्या माणसाला वाटतंय माझं गिरगाव गोकुळासारखं नांदावं, माझं गाव रामाच्या अयोध्येसारखं असावं, असं ज्या माणसाला वाटतंय त्या माणसाने गावात इकडली तिकडं चुगली कधी करायची नाही. हे रामायणातले महत्वाचे मुद्दे, याला घरी घेऊन जा. हो, शहाणे माणसं कधी पेटवा पेटवीचं काम करत नाहीत, आणि जी पेटवा पेटवीचं काम करतात ते शहाणे असू शकत नाहीत. ए लखन, का आला रे बाबा? लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. दादा, मला यावं लागलं दादा, मला यावं लागलं. लक्ष्मणा, यावं लागलं, तुझ्या डोळ्यातून पाणी गळतंय, काही तुला अडचण आली का? नाही दादा, काही नाही अडचण मला. का आला तू? अरे लखन, निशिचर निकर फिरही बन माही, मम मन सीता आश्रम नाही. अरे निशिचर म्हणजे राक्षस लोक या जंगलामध्ये फिरत असतात. आता मला असं वाटतंय लक्ष्मणा, नक्की
सीता ती आश्रमात नसावा, याचा आणखीन दुसरा अर्थ होतो. मम मन सीता आश्रम नाही. आता लखन ती सीता आश्रमात नसून माझ्या मनात आहे. मम मन. राम आणि लक्ष्मण तिथून निघाले. पंचवटीच्या ठिकाणी येतात. पर्णकुटीमध्ये सीता नाही हे रामानं पाहिलं आणि धरणीवरती अंग टाकून दिलं. गडबडा लोळू लागले, तोंडामध्ये माती घालू लागले, केस तोडून घेऊ लागले, तोंडात मारू मारू घेऊ लागले. फाड 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 डोकं बळवलं प्रभू रामचंद्रानी. जानकी 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 सीते 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 दगडाला कवटाळू लागले. ए माझी जानकी पाहिली का रे बाबा? झाडाला कवटाळू लागले राम, माझी सीता पाहिली? माझ्याकडे लक्ष आहे तुमचं? काय मर्यादा पुरुषोत्तम जीवन होतं, पण गावाकडे बाप मरण पावला आणि जंगलामध्ये महान पतिव्रता गरीब पत्नी राक्षसाने चोरून नेली आणि जगाचा बाप जंगलामध्ये टाहो फोडून रडू लागला. झाडांना विचारतात माझी जानकी पाहिली का? हो, मुक्या प्राण्याच्या गळ्याला मिठी मारतात राम. अरे बाबा, ए माझी जानकी कुणी पाहिली का रे बाबा? माझी सीता कुणी पाहिली का? खूप रडतात राम. शेवटी लक्ष्मणाने समज घातली. दादा, रडणं तुमच्यासारख्या पुरुषाला शोभत नाही. नका दादा, रडू नका दादा, रडू नका. आणि मग राम आणि लक्ष्मण पंचवटी सोडून देतात. पुढे जातात. रस्त्याने चालत असताना गटारामधून एक आवाज येतो, राम 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 राम. रामाने वळून पाहिलं सज्जनानो, तो आवाज एका पक्ष्याच्या चोचीमधून येत होता. इकडे लक्ष द्या. रामाने वळून पाहिलं तर रक्तबंबळ होऊन पडलेला पक्षी गटारामध्ये आणि तोंडातून भजन बाहेर पडत होतं. धावला जगाचा बाप आणि त्या पक्षाला उचलून आपल्या मांडीवर घेतलं. रक्ताने माखलेलं अंग पुसून काढलं रामप्रभूंनी आणि डबडबल्या डोळ्यांनी त्या पक्षाला राम म्हणतात, काका, ओ काका, सांगा ना तुमची अशी दशा कोण केली? हो, देव फुंदू फुंदू रडतो. बायको राक्षसाने चोरून नेली आणि जटायू पक्षी मांडीवर रक्त गळतंय, रक्त. माझ्याकडे लक्ष आहे का हो तुमचं? आता सध्या रामायणामध्ये तुम्ही कुठं पाहिजे? गिरगावमध्ये नाही, जिथं रामाच्या मांडीवर एक लाडका पक्षी आहे तिथं पाहिजे तुम्ही. हो, जसं 5 वर्षाच्या बाळाचं प्रेत मांडीवर घेऊन माय रडती, तसं जगाचा बाप जटायू पक्षासाठी रडू लागले. आणि काका, सांगा ना काका, तुमची अशी दशा कोण केली? जटायू पक्षाला राम काका म्हणत असत का? दशरथ राजा जटायूला भाऊ मानायचे आणि मग चुलत्याला काका म्हणण्याची पद्धत आहे. काका, सांगा ना काका, तुमची अशी दशा कोण केली? त्यावेळेला जटायू पक्षी म्हणतो, ए प्रभू, दशाननानं दशा केली. रामा, अरे ज्याला 10 तोंड दिलेस त्याने माझी अशी दशा केली. वास्तविक जर खरं पाहिलं तर तो पक्षी रामाला रोखून बोलतो आणि भांडतो तो पक्षी. ए प्रभू, काय कायदा आहे तुझा खाल्ल्या थराचा? काय कायदा आहे? ज्याला 10 तोंड दिलेस त्यानं एक बाई चोरावी? ज्याला एकही तोंड दिलं नाहीस, एवढी चोच दिलीस, त्यानं बाई सोडवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची कुर्बानी द्यावी. काय प्रभू कायदा आहे तुझा? सज्जनानो,
खरा माणूस देवाला सुद्धा घाबरत नाही. जटायू पक्षाचं भांडण आहे, भांडण रामाच्या सोबत. ते पंढरपुरातलं प्रकरण माहित आहे का तुम्हाला? जनाबाईचं प्रकरण. जनाबाईच्या झोपडीमध्ये देवाचा शालू निघाला आणि जनाबाईची गोदडी देवाच्या खांद्यावर निघाली आणि हे प्रकरण पकडलं. पंढरपूरच्या चौकामध्ये जनाबाईची वाकळ आणि त्या वाकळीचा पंचनामा त्याही काळात पंचनामा करणारे मूर्ख लोक होते. जनाबाईच्या गोदाड्याचा पंचनामा आणि जाहीर केलं. जाहीर बसा पटकन खाली, बसा पटापटा खाली बसा. राम काका, पंढरपुरामध्ये चर्चा सुरू झाली. चर्चा, अरे मराठवाड्यातून गंगाखेडवंती मुलगी आली ना, अख्खं पंढरपूर तिनं नाचवलं. हो, नास्तिक लोक जनाबाईच्या नावानं टाहो फोडू लागले. अरे मी हिला सुळावर देऊन टाका, चंद्रभागेच्या काठावर सूळ रावला. जनाबाईची झोपडी विस्कटून टाकली. जर्मनचे भांडे रस्त्यावर फेकले, कपडे रस्त्यावर फेकले आणि जनाबाई ज्या वेळेला अशी पकडून चालवली त्यावेळेला ती जनाबाई म्हणते, अरे कुठलाच दोष नसताना तुम्ही मला सुळावर देता. ज्या पांडुरंगासाठी तुम्ही मला सुळावर देणार त्याचं शेवटचं मला दर्शन घ्यायचंय. म्हणून ती जनाबाई तशीच दोन्हीकडून पकडून पांडुरंगाच्या समोर नेली. त्यावेळेला जनाबाई कंबराला पदर खवते, मागं पुढं पाय ठेवते. गरम रक्त झालं जनाबाईचं आणि रागामध्ये पांडुरंगाला जनाबाई म्हणते, काळ्या मेल्या, अरे तू चालास माझ्या झोपडीत, तूच तुझा शालू विसरलास, तूच माझी गोदडी घेऊन गेलास आणि तुझ्यासाठी समाज मला आज सुळावर देतो. आणि जनाबाईने शिव्या द्यायला सुरुवात केली. त्याचा एक गोड अभंग आहे पहा. अरे विटा 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 मुळ मायेचा कारटा, मुळ मायेचा कारटा, मुळ मायेचा कारटा. अरे विटा 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 मुळ जनाबाई देवाला गोड बोलती का त्यावेळेला? इकडे लक्ष द्या. जनाबाई म्हणते, काळ्या मेल्या. इकडे शिवी आहे नाही. अरे विट्या 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 मुळ मायेच्या कारट्या, तुझी झाली रांड
रंडकी जय जन्म सावित्री चुडालेली तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे उभी राहोनी अंगणी शिव्या देती दासी जणी. हे पांडुरंगाच्या समोर केलेलं भजन आहे का भांडण आहे हो? भजन आहे का भांडण नाही? रांडरंड की भजन असतं होय. हे ओरिजिनल देवाच्या सोबत केलेलं भांडण आहे. पण नवलाची गोष्ट आहे, जगात ते भजन ठरलं. जनाबाईचं भांडण सुद्धा जगात भजन ठरलं आणि आपलं भजन भांडण ठरलं. कारण आपल्या भजनामध्ये अर्ध्यात चहाला की भजनी मंडळ राजकारण उकरितात. भजन तर भजनच करावा म्हणून आपलं भजन भांडण ठरलं आणि जनाबाईचं भांडण भजन ठरलं. हो, देवाच्या सोबत भांडण केलं. तसं आज आपल्या रामायणामध्ये जटायू पक्ष रामाच्या सोबत भांडतो. काय देवा नीच कायदा आहे तुझा. 10 तोंडावाला पतिव्रता स्त्रीला चोरून नेतंय, ज्याला एकही तोंड दिलं नाहीस. ते पतिव्रता स्त्री सोडवण्यासाठी प्राणाची कुर्बानी देतंय. जाहीर माफी मागितली रामानं, जाहीर. हो काका मला माफ करा, तुम्ही म्हणाल ते करतो, तुम्ही म्हणाल ते. तुम्हाला उठू, तुम्हाला जिवंत करू. त्यावेळेला जटायू पक्ष्याने डबडबल्या डोळ्यांनी सांगितलं, प्रभू तुला खरं सांगू, आता जिवंत करण्याच्या भानगडीमध्ये मला पडू नको. रामा, अरे 80 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणाऱ्या साधूला राम कधी भेटला नाही. एवढंच नाही प्रभू, 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. रामही रडतेत आणि तो पक्षीही रडतो. रामायणाकडे लक्ष आहे तुमचं? हे रामा, तुला खरं सांगू, मरताना तुझी मांडी राजा दशरथाला मिळायला पाहिजे होती. रामा, दशरथ राजा मरताना तुझी मांडी तुझ्या बापाला मिळायला पाहिजे होती. ती मांडी तुझ्या बापाला न मिळता या पक्षाला मिळते. तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. आणि मरायच्या अगोदर जटायू पक्षानं सांगितलं, प्रभू दक्षिण दिशेला एक राक्षस एका स्त्रीला घेऊन गेला आणि तिला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण किरपाण नावाचं शास्त्र काढलं आणि त्या रावणाने मला ते शस्त्र मारलं. ए प्रभू, एवढा फक्त निरोप सांगण्यासाठी या शरीरामध्ये प्राण ठेवलाय. प्रभू येतो. आणि जटायू पक्षाने सज्जनानो रामप्रभूच्या मांडीवर मान टाकली, प्राण सोडला. तिथून पुढे राम लक्ष्मण चालते होतात. जंगलाचा रस्ता आहे. आपल्या समोर आता शबरी उद्धाराची कथा आलेली आहे. जटायूचा उद्धार झाला. 12 वर्षाची मुलगी होती शबरी, तिच्या बापाचं नाव शबर. अण्णा इकडून बसा थोडं तुम्ही, म्हणजे टांगायचं नाही, माना टांगा त्यात तुमच्या. मांडी घाल र. काय तुझ्या हातात बाबू? हातात काय? आज सगळ्या मावल्यांना माझी नम्र विनंती आहे, घरी जाताना शबरी होऊन जा. शबरी शबरी 12 वर्षाची मुलगी होती शबरी, तिचं नाव होतं. तिचा बाप राजा होता, भील जातीचा राजा, आणि बापाचं नावही शबर होतं. शबरीचं लग्न जुळवलं, बापानं लग्न जुळवलं. 12 बोकडाची दावण आणि दारूचे माठ दारामध्ये आणून पुरले. सकाळी सकाळी शबरी झोपेतून उठली.
काय पाहिजे तुम्हाला? श्श. नाकाचा हात काढ. नीट नीट बस असं. सकाळी शबरी झोपेतून उठली तर मुके प्राणी दारात ओरडत होते, दारूचे माठ होते. बाबा बाबा, हे मुके प्राणी दारूचे माठ आपल्या दारात कशासाठी आणले? शबरी, तुझं लग्न आहे ना, आजपासून 8 दिवसाला तुझं लग्न आहे. आणि आपल्या भिल जातीमध्ये पद्धत आहे, लग्नाच्या अगोदर खाण्यापिण्याची मेजवानी देणे, नाहीतर लग्नामध्ये भिलाचे लोक भांडण करतात. माझ्या लग्नासाठी 12 प्राण्याची हत्या करतो माझा बाप, लोकांना दारू पाजतो, ही बापाची कृती पटली नाही. म्हणून शबरीनं दुसऱ्या दिवशी रात्री झोपीत मायबाप टाकले. त्या झोपडीमधला दिवा मालवला, झोपडी उघडली आणि मध्यरात्रीला शबरीनं बापाचं ते घर सोडलं. गल्ली गल्लीनं जंगलानं पळत सुटली. जी पळून गेली शबरी 12 वर्षाची असताना, पुन्हा जीवनात मायबापाला भेटली नाही. शबरीचा बाप राजा होता, सगळा समाज जंगलामध्ये पाठवला. 6 महिने शबरीचा शोध चालू होता, पण शबरी कोणाला सापडली नाही. इकडे लक्ष द्या, कुठं होती शबरी? खोल डोंगराच्या दरीमध्ये मोठा उंट मरून पडलेला होता. त्या उंटाचं पोट फुटलं होतं आणि 5 किलोमीटर दुर्गंधी सुटलेली होती. आणि मेलेल्या उंटाच्या पोटाजवळ शबरी जाऊन थांबली. मनात शबरी विचार करते की माझ्यासाठी 12 प्राणी मरत असतील तर काही दिवस आपण मेलेल्याच्या पोटाचा आश्रय घेऊ. त्यामुळं शबरी कोणाला सापडली नाही. त्या डोंगराच्या दरीमध्ये दुर्गंधी येत होती. चला पुढं. काय केलं शबरीने जीवनामध्ये? त्या डोंगराळ भागामध्ये मातंग गुरुदेवाचा आश्रम होता. आश्रमापासून पंपा नावाच्या तळ्यावर आंघोळीला जायचा गुरुदेवाचा रस्ता साफ केला. झाडून केला नाही, हाताने केला. दिवसा केला, रात्री रस्ता साफ केला. 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष नाही, जन्मभर. शबरी तुम्हाला इथून दाखवतो मी. महिला मंडळी, इथून शबरी दिसन तुम्हाला. शबरीचं वय झालंय आता 110 वर्षाचं. शबरीच्या डोक्याचे केस पांढरे शुभ्र आहेत. शबरीच्या कानामध्ये लिंबाच्या काडीचे कुंडल आहेत. शबरीचे पुढचे दात उंच असल्यामुळं होठावर होठ चिटकत नाही. शबरीच्या गळ्यामध्ये पांढरा दोरा बांधलेला आहे, त्याच्यात एक गजगा रवलेला आहे. शबरी पांढरा ब्लाऊज, पांढरी साडी. शबरीच्या अंगावर निस्ते आता हाडं आहेत, हाडं. हाडाला काताड चिटकलेलं. 110 वर्षाची शबरी आहे. आता रोज शबरी रात्रभर रस्ता साफ करायची आणि पहाटे पहाटे उंच झाडावर जाऊन बसायची दिवसभर. राहू दे. आणि रात्र झाली की शबरी खाली यायची. सज्जनानो, आज शबरीला झाडावर चढता येत नाही बरं. आणि मातंग गुरुदेवाची शिष्यमंडळी ज्या वेळेला स्नानाला येते ना, रस्त्यावर शबरी उभी असती. पालापाचोळा खुसफुस वाजवतो. त्यावेळेला मातंग गुरुदेवाची शिष्यमंडळी आवाज देते, कोण आहे? कोण आहे रस्त्यावर? उठून उभी राहते. वाकडी शबरी, तिच्यात आता ताकद नाही, हात जोडते. बाबा, मी भिलीन आहे, भिलीन. शबरी माझं नाव आहे. भिलीन तू? आणि रोज रस्ता साफ कोण करतं? बाबा, मीच रस्ता साफ करते. तू भिलीन आणि तू रस्ता साफ करते? अरे 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 अरे,
आत्तापर्यंत देवाबद्दल जे आम्ही कर्म केलं त्या कर्माला बाधा आली. विटाळ मानला शबरीचा त्या शिष्यमंडळींनी. पुढे पंपा नावाच्या सरोवरावर स्नान करण्यासाठी गेले ना, तर तळ्यामध्ये पाणी नव्हतं. पाणी नसून रक्तानं तळं भरलेलं होतं, रक्तानं. शबरीला नावं ठेवल्याचा परिणाम पाण्याचं रक्त झालं. त्या लेकराला खाली बसवा किंवा कुणाचं ती बस बाई खाली. लेकरू खाली बसवायचं शेजाऱ्या बायाला कळत नाही का? संपूर्ण तळ्यामध्ये पाण्याचं रक्त झालं आणि आरडत ओरडत शिष्यमंडळी वापस फिरते. पाठीमागून मातंग गुरुदेव शबरीच्या सोबत बोलत उभा राहिले होते. गुरुदेव, दुरून बोला महाराज, दुरून. ती भिली नाही, भिलीन, दुरून बोला गुरुदेव. मातंग गुरुदेव म्हणले, मूर्खा हो, महान संत या जगातली ही शबरी माता, आणि शबरीला तुम्ही नावं ठेवता. गुरुदेव, आम्ही खोटं बोलत नाही गुरुदेव, तुम्ही जाऊन पहा. तळ्यामध्ये पाण्याचं रक्त झालंय, विटाळ झाला पाण्याला सुद्धा. त्यावेळेला मातंग गुरुदेवाचे डोळे भरून आले. मूर्खा हो, माझ्या शबरीला तुम्ही नावं ठेवलं म्हणून पाण्याचं रक्त झालं. आता एक काम करा, शबरी तो रामच असल. राम सोडून तुझ्या झोपडीवर जगातला कोणताच पुरुष येऊ शकत नाही. जो येईन पुरुष तो राम असेल. आणि पण शबरी, तुला एक गोष्ट सांगू, आता इथून पुढं तुला राम भेटन, पण मी भेटणार नाही. महाराज, असंच घडतं जीवनामध्ये, असंच घडतं. कुणाच्या तरी आशीर्वादानं आपलं घर चांगलं चाललंय, लक्षात ठेवा. पण आपलं कौतुक पाहण्यासाठी आशीर्वाद देणारे माणसं जिवंत नसतात. हे आपल्या जीवनातलं दुर्भाग्य आहे, जीवनातलं. मी कालही सांगितलं तुम्हाला, मी रामायण करतो, कीर्तन करतो, पण ज्या मायबापांनी मला हे वरदान दिलं ते माझं कौतुक पाहण्यासाठी माझे मायबाप जिवंत नाहीत. तसंच आहे शबरी, राम तुला भेटन, पण मी भेटणार नाही, भेटणार. सज्जनानो, शबरीला आशीर्वाद दिला आणि तिथून मातंग गुरुदेव निघून जातात. असं सांगितलंय रामायणामध्ये. ज्या दिवशी आशीर्वाद दिला त्या दिवशी शबरीचं वय होतं 110 वर्षाचं, आणि त्या दिवशी रामाचा जन्म सुद्धा झाला नव्हता. जन्म झाला तरी झोपडीवर येताना रामाचं वय 40 वर्षाचं होतं. एवढं डोकं लावा. 110 वर्षाची शबरी होती. राम झोपडीवर येण्यासाठी तिला 40 वर्ष वाट पाहावा लागली. 40 वर्ष. तुम्ही घरच्या पाहुण्याची 3 दिवस वाट पाहू शकता का हो? काय झालं, मुंबईहून फोन आला जावाई बापूचा, आणि इकडं सासऱ्यानं उचलला. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? मामा, मी जावाई बापू बोलतो. बोला ना बापूजी. काही नाही, उद्या एसटीनं मी वसमतला सकाळी 10 वाजता उतरतो, बैलगाडी पाठवून द्या. ठीक आहे. सासऱ्यानं फोन खाली ठेवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, ए बाळू, तुझे दाजी वसमतला उतरणार आहेत, बैलगाडी घेऊन जा रे बाबा. बाळूनं सकाळी बैलगाडी जुंपली, वसमत गाठलं. 10 वाजल्या, 11 वाजल्या, 12 वाजल्या, 1 वाजली, 2 वाजल्या, 4 वाजल्या. दाजीचा तपास नाही, बैलाला वैरण नाही, बाळ्याला भाकर नाही. झुपली गाडी आणि बाळ्यानं लगेच गिरगाव गाठलं. संध्याकाळी 10 वाजता लगेच फोन. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मामा, मीच आहे जावाई बापू. आज काही अडचणीमुळं नाही येऊ शकलो, पण उद्या सकाळी 10 वाजता नक्की वसमतला उतरतो, बैलगाडी पाठवा मामा. ठीक आहे. बाळू, आज तुझे दाजी उतरणार आहेत, बैलगाडी घेऊन जा रे बाबा.
बाळूनं बैलगाडी झुपली, वसमत गाठलं, डांबरीच्या कडीला बैलगाडी सोडली. बाळू वाट पाहतो. 12 वाजल्या, 2 वाजल्या, 4 वाजल्या, दाजीचा तपास नाही, बैलाला वैरण नाही, बाळ्याला भाकर नाही. गाडी झुपली आणि गिरगाव गाठलं. संध्याकाळी 9:30 वाजता लगेच फोन. हॅलो, हां बोला ना. मामा काय अडचणीमुळं आजही येऊ शकलो नाही मी, पण उद्या सकाळी 10 वाजता नक्की वसमतला उतरतो, बैलगाडी पाठवा मामा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बाळू म्हणला, बाबा बाळून फाळू पुन्हा म्हणायचं नाही. ती बैलगाडी, तो फाटा आणि तुमचा जावाई, आपला काय संबंध. दृष्टांत संपला. घरच्या जावयाची वाट माणसं 3 महिने पाहू शकत नाही, तब्बल 40 वर्षे वाट पाहिली शबरीने. साधी गोष्ट आहे. आणि तुम्हाला तसं पटत नसेल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगतो मी. वाट पाहण्यामध्ये किती आतुरता होती. वाट पाहण्यामध्ये किती आतुरता होती. उदाहरणार्थ, शाळेमध्ये गुरुजींनी मुलांची पळण्याची शर्यत लावली. चुन्याच्या रेषेवर 10 मुलं उभे, गुरुजी फरशीवर उभे. आणि गुरुजींनी सांगितलं, मुलांनो 1, 2, 3 म्हणलं की सुटायचं. शाळेत पळण्याची शर्यत. मुलं चुन्याच्या रेषेवर उभे, गुरुजी फरशीवर उभे. आणि मुलांना गुरुजींनी संदेश दिला, सावधान, 1, 2. महाराज 3 कधी म्हणतात. या आकड्याबद्दल तुमची जशी आतुरता, तशी 40 वर्षे रामाबद्दल होती. आणि रोज बगीच्यामध्ये जायची शबरी, फुलं तोडायची, फळं तोडायची आणि रामासाठी खाण्यासाठी घेऊन यायची रोज बगीच्यामध्ये. सज्जनानो, आला दिवस मावळायचा, फळं सुकायची, फुलं सुकायची, साईटला नेऊन टाकायचे. पण त्याच उत्साहामध्ये शबरी पुन्हा उठायची, बगीच्यात जायची, फळं तोडायची, फुलं तोडायची, 2 दुरड्या भरून आणून ठेवायची. आला दिवस मावळायचा, फळं सुकायचे, फुलं सुकायचे, साईटला नेऊन टाकायचे. पण त्याच आनंदात शबरी पुन्हा फुलं तोडायला जायची. आणि त्या शबरीचं गीत आहे पहा, अतिशय सुंदर आहे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. मेरे प्यारे नैनों का दर्शन होगा,
हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी। हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी। बगीचा में मैं जाऊंगी कलिया चुराऊंगी। हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी। हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी। पूजा के थाली में चंदन होगा। पूजा के थाली में चंदन होगा। शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा। शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा। शबर के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा। शबर के कुटियों का पावन होगा।
आज शबरीच्या झोपडीवर राम हजर आहे बरं. इथून तुम्हाला दिसन शबरी. हे पहा, एवढी एवढी शबरी. जवानीमध्ये माणूस कितीही मोठा असला, म्हातारपणी असा त्याचा चुरा होतो, चुरा असा होतो. अशी शबरी बसलेली, असे पुढे हात आहेत. आणि शबरीच्या समोर प्रत्यक्षात राम उभा आहे. शबरी रामाकडे पाहते, राम शबरीकडे पाहतात, पण शबरी रामाला बोलत नाही. इथं आध्यात्मिक तत्व शिकवलंय. शबरी रामाला का नाही बोलत? रामाला बोलण्यासारखं शबरीनं शिल्लक काही ठेवलंच नव्हतं. तिनं इतकं भजन केलं होतं की खऱ्या आत्मारामाची ओळख करून घेतली होती. आणि बोलू नका, बोलू नका, जागा मिळेल तिथे. पार्टी कशाला आली री पुढं बारकी? इकडे लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. शबरी बोलत नाही त्यावेळेला जगाचा बाप शबरीला बोलतो. ए आई, आलोय मी आई तुझ्या भेटीसाठी. हे शबरी माते, मी अयोध्येचा राम आलो तुला भेटायला. राम शब्द ऐकला, शबरी इतकी घाबरली महाराज. बाई इकडं तिकडं झोपडीमध्ये पाहती. शबरीला वाटतं प्रभूचे पाय धुण्यासाठी एखादं धातूचं भांड सापडन मला. पण मावल्यांनो, शबरीच्या झोपडीमध्ये एकही धातूचं भांड नव्हतं. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं? शबरीच्या झोपडीमध्ये भांड नव्हतं. भांड्याची गरजच पडली नाही ना. जन्मभर शबरीनं झाडाचा पाला खाल्ला आणि तळ्यावर जाऊन पाणी पिली. तिला भांड्याची काय गरज आहे? आणि आता तरी गावरान गाईचं किंवा म्हशीचं दूध, आपल्या शेतातल्या हिरव्या मिरच्याचा ठेसा आणि गव्हाची नाही तर ज्वारीची भाकर, काय भानगड आहे त्याच्या मागं दुसरी? पण 95% खर्च चुकीच्या मार्गाने चालू आहे. चाराण्याची म्हातारीन, बाराण्याच्या गावऱ्या, जुनी म्हणे, कळतं तुम्हाला हे? म्हातारी मेली, तिची किंमत होती 4 आणे, पण गावऱ्या लागल्या 12 आण्याच्या तिला जाळायला. आजही माणसाला इतकी धावपळ करायची गरज नाही. आपल्या शेतातल्या गव्हाची चपाती, ज्वारीची भाकर, त्याच शेतातल्या म्हशीचं गाईचं दूध आणि हिरव्या मिरच्याचा ठेसा, त्याला काय खर्च? इमानदारीने सांगा बरं तुम्ही. तसं जन्मभर धातूच्या भांड्याला स्पर्श नाही शबरीचा. झाडाचे पानं खायचे आणि तळ्यावर जाऊन पाणी प्यायची, पण रामाचे पाय धुण्यासाठी एखादं धातूचं भांड. शबरीकड रामाचे पाय धुण्यासाठी एकही धातूचं पात्र नव्हतं, पण रामाचे पाय धुण्याची शबरीकड पात्रता होती. फरक तिच्यातला ना आपल्यातला फरक. आपल्या घरात देवाचे पाय धुण्यासाठी भांडे सोन्याचे असतील, पण देवाचे पाय धुण्याची पात्रता आपल्याकडं असेल याची नो गॅरंटी. आणि आमच्या कबीरजीचा अभंग आहे पहा एक. ए भला बुरा क्या कुछ मत सुनिए, कर गुजराल गरीबी में, मन लागो मेरो यार फकीरी में. जो सुख पावे राम भजन में, ओ सुख नहीं आमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. काय देवासाठी श्रीमंतीची काय गरज आहे? त्या मोरारजी बापूच्या रामायणामध्ये मी टी व्हीवर एक प्रसंग ऐकला. अमेरिकेला
रामकथा होती मोरारजी बापूची, आणि रथामध्ये ज्या वेळेला त्यांची मिरवणूक चालू होती अमेरिकेमध्ये, त्यावेळेला गल्लीनं सगळा समाज साईटनं उभा असायचा, कुणी सोबत चालायचं. मोरारजी बापूच्या त्या रथावर कुणी पैसे फेकतंय, कुणी फुलं फेकतंय, कुणी कपडे फेकतंय, पण रथाच्या सोबत मोरारजी बापूच्या साईटने एक महिला चालत होती. तिच्या अंगावर 4 ठिगळाचं लुगडं होतं, उघडं लेकरू होतं, तिच्या हातात फूल नव्हतं, तिच्या हातात पैसे नव्हते, कुठलीही साधना नव्हती तिच्याकडं, पण ती खाली वाकायची, जमिनीवरची थोडी माती घ्यायची आणि बापूच्या अंगावर अशी लेकरावून ओवाळून फेकायची. माती माती. पैसे फेकणारे, फुलं फेकणारे लोक त्यांच्याकडे बापू पाहत नव्हते. जी बाई माती फेकती लेकरावून ओवाळून तिच्याकडे पाहत होते. रात्री महाराजांनी खूप गोड कीर्तन केलं. कीर्तन कशाला म्हणतात? ते रात्रीचं कीर्तन. निरस दूध गोड. सज्जनानो, सरकत सरकत गेली रामाचे पाय धुण्यासाठी शबरी माता. पाणी नाही, पाय धुण्याची अवस्था नाही. रामायणामध्ये रामप्रभूचे पाय फक्त 3 ठिकाणी धुतले. जनक राजांनी लग्न मंडपामध्ये पाय धुतले. पाणी ठेवायचं भांडं सोन्याचं होतं, पाणी घ्यायचं भांडं सोन्याचं होतं. ज्यांचे पाय धुवायचे तो राम रत्नाच्या मंचकावर उभा होता. जगाचा बाप होता राम. पाय धुणारा विदेही राजा जनक होता. चला पुढं. रामाचे पाय गंगा नदीच्या काठावर नावाड्याच्या बायकोनी धुतले. भांड होतं लाकडाची काटवट. पाय धुणारा होता उन्मत्त नावाडी. ज्यांचे पाय धुवायचे तो वनवासी राम होता. चला पुढं. आज आपल्या रामायणामध्ये शबरी पाय धुते. पाणी नाही, भांड नाही, पाय धुण्याची अवस्था नाही, आणि राम डबल वनवासी. बाप मरण पावला आणि बायको चोरानं नेली. सरकत 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 गेली मावल्या हो शबरी. आणि शबरीनं जमिनीवर असे हात ठेवले. तुम्ही कृती पहा. जमिनीवर शबरीनं असे हात ठेवले. तिला हात पायाखाली सरकिता येईना. हे जगाच्या बापाला कळालं आणि रामाने हळूहळू शबरीच्या पायावर हात, शबरीच्या हातावर पाय सरकवले रामाने स्वतः. ज्यावेळेला हातावर प्रभूचे पाय येतात ना, त्यावेळेला शबरी वाकून पायावर मस्तक टेकवते. हो, तुम्ही चित्र पहा. खालून हात, त्या हातावर प्रभूचे पाय आणि पायावर शबरीचं डोकं. इतकी रडली शबरी, इतकी रडली. मध्यरात्रीला मायबापाला झोपीत टाकून आली होती तो दिवस आठवला. मेलेला उंट तिला आठवला. या गुरुदेवाने मला आशीर्वाद दिला, तुला राम भेटतील. बाई, माझ्या गुरुदेवाचं खरं झालं. खरं, मला जगाचा बाप भेटला, पण राम मला भेटला. आता माझा गुरु मला भेटणार नाही. खूप रडली. शबरीच्या डोळ्यातल्या पाण्याने रामप्रभूचे पाय धुवून निघाले धुवून. आणि ते तीर्थ शबरीनं चाटून चाटून भक्षण केलं. शबरीनं आसन टाकलं, त्या आसनावर रामप्रभूला बसवलं आणि शबरीनं रामप्रभूच्या मांडीवर सुरकुट्या पडलेला हात ठेवला. शबरी रामाच्या कानामध्ये तोंड घालती आणि 3 मुद्दे रामाला बोलती. खूप रडती शबरी. काय करू देवा, एक तर मी बाई आहे, दुसरी गोष्ट मी भिलीन आहे, आणि तिसरी गोष्ट प्रभू तुझं भजन येत नाही मला. भजन मला खरं सांगा तुम्ही, या तिन्ही गोष्टीला परमार्थामध्ये प्राधान्य आहे का हो? बाईच्या जातीचा लोक विटाळ मानतात. दुसरी गोष्ट, ज्याला भजन येत नाही त्याला टाळाला कुणी शिव देतंय. आणि तिसरी गोष्ट, खाल्ल्या जातीच्या माणसाला मंदिरात प्रवेश.
ए प्रभू, एक तर मी बाई, दुसरी गोष्ट भिलीन, आणि तिसरी गोष्ट तुझं भजन येत नाही मला. त्यावेळेला राम इतके रडले ना, शबरीच्या अंगाहून हात फिरून राम म्हणतात, ते आई, मला जन्म देणारी माझी माय कौशल्य अवैध्यत राहिली, पण माझ्या वनवासाच्या काळातली तू माझी आई आहेस. आई, तुला जर माझं भजन येत नसल तर माझं भजन तू करू नको, तुझं भजन मी करीन. देव भुलाला भावासी, 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 देव भुलाला 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 भावासी, देव भुलाला भावासी, देव भुलाला भावासी, देव भुलाला भावासी, देव भुलाला 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 भावासी, देव भुलाला भावासी, देव भुलाला भावासी, देव भुलाला भावासी, देव भुलाला भुलाला भावासी. ए शबरी, आई, तुला जर माझं भजन येत नसल तर तुझं भजन मी करतो. म्हणून लक्षात ठेवा, भगवंताचं भजन करतो तो खरा भक्त नाही. ज्या भक्ताचं भजन भगवंत करतो हा भक्तीचा कळस आहे. हो, आणि म्हणून इकडे लक्ष द्या. जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रेष्ठ भक्त दोन ठरले. भागवतामध्ये विदुर काकाची पत्नी देवाला केळाची साल देत होती आणि केळं बाजूला टाकत होती. शबरी गोड आहे का आंबट आहे बोर चाखून पाहत होती, आणि तेच बोर देवाला गोड लागली, आणि तेच केळाचे सालटे देवाला गोड लागले. कारण भावना. आमच्या कबीरजीचा अभंग आहे पहा एक. हाय उद्धवजी, उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. उद्धवजी, उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. उद्धवजी, उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. उद्धवजी, उद्धवजी, चलो विदुरा घर
शबर की बेरे सुदाम जी की चावल शबरी की मेरे सुदाम की चावल शबर की बेरे सुदाम जी की चावल शबरी की मेरे सुदाम की चावल रुचि रुचि भोज लगावे उद्धव जी चलो विदुरा घर जावे उद्धव जी चलो विदुरा घर जावे उद्धवजी उद्धवजी चलो विदुरा घर जावे उद्धवजी उद्धवजी चलो विदुरा घर जावे बड़े बड़े मंदिर कौन काम के बड़े बड़े मंदिर कौन काम थे भाव अगर नहीं पावे उद्धव जी चलो विदुरा घर जावे उद्धव जी चलो विदुरा घर जावे घर जावे घर जावे सज्जनानो शबरीची रामाची पूर्ण भेट झाली आणि आता राम म्हणले आई येतो मी येतो येतो शबरीने विचारलं प्रभू तुमचा चेहरा काळा कशानं पडला हो चेहरा खूप काळा पडला त्यावेळेला रामाने डबडबल्या डोळ्यांनी सांगितलं आई माझे बाबा मरण पावले आई माझी पत्नी कोणातरी चोरानं नेली बघ आपल्या जीवनातलं दुःख शबरीला रामप्रभूने सांगितलं त्यावेळेला शबरी म्हणते प्रभू माझा आशीर्वाद आहे पत्नी सापडल तो जो डोंगर आहे त्या डोंगरावर 5 वानर बसून आहेत त्या 5 वानरामध्ये सुग्रीव आहे किष्किंधा नगरीचा सुग्रीवाच्या सोबत मित्रत्व करा तुमची पत्नी सापडल ठीक आहे राम म्हणले येतो आई येतो शबरी म्हणली नाही तसं प्रभू आता आधी मी जाणार आणि नंतर तुम्ही जाणार शबरीच्या मस्तकावर हात ठेवला रामप्रभूंनी योग साधनेच्या अस्तित्वावर शबरीची प्राणज्योत अग्नीमध्ये विलीन झाली शबरीचा उद्धार केला प्रभूने या ठिकाणी शबरी माता की जय हो राम आणि लक्ष्मण तिथून पुढे चालतात पंपा नावाच्या भिंतीहून पंपा नावाचं सरोवर त्या तळ्याच्या भिंतीहून जात असताना समोरून विण्यावाला साधू येतो नारायण नारायण आणि इतके दुःखी राम इकडे लक्ष द्या इतके दुःखी राम त्या रामाला तो नारद काय म्हणतो आता कसं वाटतंय मराठी कळते नी इकडं एखादा माणूस संकटात सापडला
आणि समोरच्यानं येऊन अंगावून हात फिरवावा का दुखात काटकं खोपसावत, हे नारदाचं शेंडीवाल्याचं काम. दुःखी रामाला पाहून तो नारद म्हणतो, हा असंच पाहिजे. आत्ता कसं वाटतंय? आता इथं रामायणाला आल्याच्या नंतर एका आमच्या भजनी मंडळातला म्हातारा माणूस आहे, लय म्हातारावी नाही, पण त्याला डोंगरावर जाऊन गुरंढोरं सांभाळायचा लय नाद आहे. मी म्हणला, अण्णा तुम्ही आता ह्या या वयात कुठं पडताल, हातपाय मोडल. आणि मी इकडं आलो आणि त्याचा हात मोडलाय आता माग. आणि दवाखान्यातून मला फोन आला, म्हणले डोंगराला दगडात पाय अडकाला आणि खाली पडलो. म्हणलं आनंदाची गोष्ट आहे, पाय मोडाय पाहिजे होता म्हणलं अजून तुमचा. आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय. आणि आमच्या भागामध्ये काही एका ड्रायव्हरनं कमांडर जीपच्या पाठीमागालच्या फलक्यावर लिहिलं होतं, आता कसं वाटतंय, एवढंच लिहिलं होतं. नमो नमो करता दुर्दैवानं ती जीप पुलावून तळ्यात पडली आणि तोंड झालं पाण्यात, आणि लिहिलेला जो भाग होता तो आला वरी. जो माणूस पुलावून जाऊन बघन ते त्या जीपवरच वाचायचा. आता कसं वाटतंय? तसं दुःखी रामाला पाहून शेंडीवाले नारद नखरे करतात, नखरे. आता कसं वाटतंय? आमचं त्या काळात तसं झालं होतं, तेव्हा कसे तुम्ही हसत होते, आणि मग आता कसं वाटतंय? हे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्यांनी रामायण ऐकलं त्यांना माहिती आहे. नारदाला वाहण्याराचं तोंड रामाने दिलं होतं का नाही? एका बाईच्या नादात पडले होते नारद, म्हणून देवानं वाहण्याराचं तोंड दिलं होतं नारदाला. आणि त्या काळात नारदाने देवाला शाप दिला होता, तुझी बायको राक्षस लोक चोरतीन, तो मला काळं तोंड दिलंस आणि असाच जंगलात भटकत फिरशील. नारदाने देवाला शाप दिला होता, तुझी बायको चोर घेऊन जाईल. आणि आता नारदाची समोरासमोर भेट झाली, आता काय झालंय? बायको चोरानंच नेली ना. म्हणून नारद म्हणते, आता कसं वाटतंय? तेव्हा कसं आम्हाला काळं तोंड दिलं होतं. जाऊ द्या सोडून. तिथून राम लक्ष्मण वृषमुख पर्वताच्या पायथ्याला गेले आणि वरून सुग्रीवानं पाहिलं, हे हनुमानजी, डोंगराच्या पायथ्याला दोन राजकुमार कोण आहेत ती जाऊन पहा बरं. आणि मग हनुमंतराया साधूच्या वेशात खाली येतात. राम हनुमंताची इथं भेट आहे, इकडं लक्ष द्या. आणि आल्याबरोबर साधूच्या वेशाने रामाच्या समोर येऊन नमस्कार नाही केला. आल्या आल्या साधूच्या वेशातल्या हनुमंतरायानं विचारलंय, आपण कुणी अवतारिक पुरुष तर नाही ना? ओ, जशाल तसं सांगतो तुम्हाला. हनुमंतराया साधूच्या वेशातल्या हनुमंतराया रामाला पहिला प्रश्न विचारतात, आपण कुणी अवतारिक पुरुष तर नाही ना? राम म्हणले, अरे हो, आम्ही ना अयोध्येच्या राजा दशरथाचे राजकुमार आहोत. या शरीराला श्रीराम म्हणतात आणि त्या शरीराला लक्ष्मण म्हणतात. टणकून उडी मारली हनुमंतरायानं, शिपटीचा गोंडा पाठीवर टाकला, खरं रूप प्रगट केलं. तो घुटना जमिनीवर टेकवला आणि मोठ्या नारोळी ठोकली, जय श्रीराम. स्वामी सेवकाची भेट झाली आपल्या रामायणामध्ये. आज हनुमंतरायाची आणि प्रभूची भेट झाली. सज्जनानो, रामायणामध्ये या ठिकाणी हनुमान चालिसा म्हणण्याचा संदेश असतो. आपलं कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी आपल्या स्टेजवर गेली 7 दिवसापासून हनुमंतराया बसून आहेत. हो, आणि म्हणून तर ते 50-60 हजार रुपयाचं सोनं वापस आलं हनुमंतरायामुळं.
आपलं कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी. काल ह्या वेळेला नाही टाळ्या वाजविल्या तुम्ही, आता लय मोकळ्या मनाने टाळ्या वाजवित्यात. हे गोड हनुमान चालीसा म्हणायची सगळ्यांनी, गोड. सकाळी हनुमान चालीसा म्हणून जो कामाला लागन त्याला अपयश कधी येणार नाही, इतकी ताकद आहे हनुमंतरायाच्या हनुमान चालिसेमध्ये. आमच्या परिवारामध्ये सगळ्या लोकांना हनुमान चालीसा पाठ आहे. माझ्या 4 मुलीला हनुमान चालीसा पाठ आहे, 2 मुलांना पाठ आहे, सगळ्यांना. म्हणून टाळी वाजून सर्वांनी हनुमान चालीसा म्हणायची. आणि ज्याला येत नसेल हनुमान चालीसा त्यानं होटावर होट का व्हायना पण आपटायचा असा थोडा. हे श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघुबर बिमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस देहु लोक उजागर. राम दूता तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सतनाम. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवास सुमति के संगी. कंचन बरन विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित के. हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साज. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवन. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा. भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे. लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरि सिर लाए. रघुपति की बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई. सहस बदन तुम रोजस गावे अस कई श्रीपति कंठ लगाओ. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद शारद सहित यम कुबेर दिगपाल जाते. कवि कोविद कई सके बात तुम उपकार सुनी की नाम मिलाय. तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना. जोग सहस्त्र जोजन पर भानु लीलोताय मधुर बलगा. प्रभु मुद्रिका विमुख माई चल चलाय गए अचरज नाई. दुर्गम काज जगत के जेते सुरबानो तुम्हारे के. राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे. सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहो डर. आपन तेज समारो आपे तीनों लोक भूत पिशाच निकट नहीं आवे. महावीर जब नाम सुनाए नासे रोग हरे सब पीरा. जपत निरंतर हनुमत बेरा. संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम बचन राजा. सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा. और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे. चारों युग ताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत तुम रखवारे.
दाता असवर दीन जानकी राम रसायन तुम्हारो पासा सदा रहो रघुपति के दासा राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबर पुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाए और देवता चित्तन धरे हनुमत से सरोज करे संकट कटे मिटे सब पीरा दूर निरो हनुमत बलवे जय 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 हनुमान मान गोसावी कृपा करो गुरुदेव की नाई सो सत बार पाठ कर कोई छुटे बंदे महासुख होई जो यह पर हनुमान चाहे होय सिद्धि साकी गवरी तुलसीदास सदा हरि तेरा की जय नाथ हृदय मारे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम। जय बजरंग बली की जय। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.